श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यंदा उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1:01 प्रारंभ होईल, तर 27 नोव्हेंबरला पहाटे 3:47 समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशीचं व्रत हे केलं जाईल। पुराणात उत्पत्ती एकादशीचं महत्त्व विशेष मानण्यात आलं आहे। मान्यतानुसार देवी एकादशीला या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता। पौराणिक कथेत सांगितलं आहे की एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते। जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूच्या शरीरातून एक दैवी देवीचा जन्म झाला। त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला। यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करेल त्यांना सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल। तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते। एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात। यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं। ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात। भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते। या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी राहते आणि म्हणूनच आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची। ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायची। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये बसूनच सर्वप्रथम श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाची सुरुवात ही करायची आहे। स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची। श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, धूप, दीप, दिवा, नैवेद्य, अक्षदा, चंदन, तुळशीची पानं अर्पण करून घ्यायचे। जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करणार तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते तुळशीपत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे। असं केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार केलेलं पंचामृत जे आहे ते भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचं आहे। भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणून पंचामृतावर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करायचे आणि ते जो नैवेद्य आहे तो आपल्याला श्रीहरी विष्णूंना दाखवायचा आहे। त्यानंतर उत्पत्ती एकादशीचे व्रत कथेचं पठण करायचं आहे आणि नंतर शेवटी आपल्याला आरतीही करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवसभरामध्ये कधीही ही तुम्ही गोसेवा जी आहे ती करू शकता। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता, म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी
कार्य आहे। जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते। साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती गाईकरता तयार करायची। कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। ताजी पोळी तयार केल्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं तूप हे लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। तसेच आपल्याला एक छोटासा गुळाचा खडासुद्धा त्या पोळीवर ठेवायचा। गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो। किंवा अगदी तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजत घालून ती डाळसुद्धा ह्या पोळीवर ठेवली तरीही चालणार आहे। आता तुम्हाला ताजी पोळी बनवून गाईला खायला देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा गाईला खायला दिला तरीही चालणार आहे। गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं। तर तुम्ही ह्या वस्तूंपैकी किंवा अगदी तुम्ही पिवळी केळी गाईला खायला दिली तरीही चालणार आहे। तर तुम्हाला जे पण शक्य असेल त्या तीनपैकी कोणतीही एक वस्तू गाईला खायला दिली तरीही चालणार आहे। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणारच आहे। हे अर्पण करून घ्यायचं, करून तिची आरतीही करून घ्यायची। त्यानंतर ही पोळी जी आपण घेऊन गेलेले आहेत ती आपल्या हातातनं आपल्याला गाईला खायला द्यायची आहे। असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करायचं आहे। त्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा। असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे, कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर 33 कोटी देवी देवतांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।